नमस्कार. आज आपण 34 छातीच्या मापाचं पण ज्या ताईंचं कप साईज मोठी आहे, छातीचा गोलवा मोठा हवा आहे आणि त्यांना फोर्टेक्स ब्लाउज बनवायचा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, फोर्टेक्स ब्लाउज आपण शिवतो पण तो छातीत कधी कधी चपटा बसतो. मग तो गोलवा वाढवण्यासाठी, खोलगट भाग वाढवण्यासाठी कशा पद्धतीचं कटिंग करायचं हे बघणार आहोत. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला नेहमीच्या पद्धतीने मागचा भाग, पुढचा भाग, दोन्ही भाग आपल्याला इथे सोबत काढायचे आहेत. आता नेहमी आपण डायरेक्ट इथे ब्लाउजची उंची घेतो, तर तसं न घेता फोर्टेक्स ब्लाउज मध्ये आपल्याला इकडनं आधी 1 इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं ब्लाउजचं कटिंग करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे काही कटोरी ब्लाउज आहे का? पण नाही, फोर्टेक्स ब्लाउज मध्ये सुद्धा जर तुमची कप साईज जास्त आहे तर तुम्हाला सुरुवातीला इकडनं छातीच्या गोलव्यानुसार अंतर सोडायचं आहे. आता आपण इकडे 1 इंच अंतर सोडलं आहे, तुम्ही 1.5 इंच 2 इंच देखील सोडू शकता. जर तुमचा गोलवा जास्त मोठा आहे तर हे अंतर तुम्ही जास्त सोडू शकता आणि हे सोडलेले जे अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे. मग त्यानंतर ब्लाउजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. आता ब्लाउजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच आणि सगळी माप मग आपल्याला इथून पुढे घ्यायची आहे. आता आपण हे शिवणार आहोत 34 छातीच्या मापाचं. मग शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.25 इंच. हे 5.25 इंचाचं मार्किंग केलं, अंतर पट्टीने जोडून घेऊया. ब्लाउज कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे. बघा, काही ताईंना जर अजून याच्या व्यतिरिक्त अजून सोपं काय शिकायचं आहे तर कमेंट करा, तसं आपण नवीन काहीतरी बघूया. त्यानंतर इथे मुंड्याचं माप टाकायचं. मुंडा आहे 5.5 इंच. हे पॉइंट मॅच करायचं, पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं. त्यानंतर इथे टाकायचा आहे छातीचा चौथा भाग. आता 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच. हे 8.5 इंचावर मार्किंग केलं, 2 इंच शिलाई मार्जिन घेतली. कपडा कमी असेल तर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी चालेल. कमरघेराचं अंतर घ्यायचं नाहीये साध्या ब्लाउज मध्ये आणि हे खाली पट्टीने जोडून घ्यायचं. त्यानंतर आपण मुंढ्यांचे आकार देऊया. ह्या कोपऱ्यातून 1.5 इंचावर बाहेरच्या बाजूला हे असं तिरकं स्टेप धरायचं आहे आणि 1.5 इंचावर इथे मार्किंग करून आपल्याला हा आकार द्यायचा आहे. म्हणजे ही झाली मागच्या बाजूला जोडण्याचा आकार. आणि पुढच्या बाजूचा मुंडा म्हणजे इकडे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं. मग शोल्डर पासून हे 1 इंचाच्या मार्किंग पर्यंतचं जे अंतर आहे त्याचं मध्य केलं आणि मध्यापासून 1.5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आपली ही मुंड्याचे आकार देण्याची पद्धत पण सोपी आहे. हात फक्त हे पॉइंट मॅच करत गोल फिरवा, म्हणजे तुम्हाला आकार व्यवस्थित येतील. तुम्हाला फ्रेंच कर्वची किंवा जे आकार देण्यासाठी वेगवेगळ्या पट्ट्या, स्केल मिळतात त्याचा वापर करण्याची काही गरज नाही. त्यानंतर आपल्याला घ्यायची गळाखोली. आता 34 छातीसाठी गळाखोली आपण शोल्डरची पट्टी तुम्हाला किती हवी आहे त्यानुसार हे अंतर घ्या. आता आपण इथे 2.25 इंच गळाखोलीचं अंतर घेणार आहोत. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची. गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. 5.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली, हे अंतर 6 इंच आलं. आता हा बॉक्स बनवून घेऊया. तुम्हाला खाली पसरट गळा हवा असेल इकडे तर इथलं अंतर वाढवून मग तुम्ही हे पट्टीने जोडून घ्या आणि इथे कोपऱ्यातच गळ्याला आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर आपल्याला योगपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे. इकडच्या बाजूकडनं आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि फिटिंगच्या बाजूकडनं 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. ह्या ब्लाउज मध्ये पूर्ण पॅटर्न निघतं, वेगळं काही सेपरेट काढावं लागत नाही. त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून वरती पुन्हा अर्धा इंचावर किंवा 1 इंचावर छातीचा गोलवा जास्त असेल तर ही योगपट्टी थोडी छोटी काढा. छातीचा गोलवा जर नॉर्मल मीडियम असेल तर योगपट्टी मोठी काढली तरी चालते. इथून वरती पुन्हा अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि हा आकार द्यायचा आहे. आकार देताना हात थोडासा हे योगपट्टीच्या रेषेच्या खालून इथे जाऊ द्यायचा आहे, म्हणजे ही योगपट्टी छातीवर चढत नाही. आणि गळ्यापासून हे अंतर इकडे जे वरती आपण मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत जोडून घ्यायचं. हे झालं अशा पद्धतीचं. मग हे जे सोडलेलं अंतर आहे ह्या पॉइंट पासून छातीचा 10वा भाग हे माप टाकायचं. आता बऱ्याच ताईंना जर कॅल्क्युलेशन येत नाही, छातीचा 10वा भाग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. बघा, आपलं हे 34 छातीचं माप आहे की नाही, 34 म्हणजे 3 आणि 4 असा अंक येतं. मग यांच्यामध्ये डॉट देऊन द्या, म्हणजे 3 इंच आणि टेप वरच्या 4 रेषा. हे असं छातीचा 10वा भाग झाला. हे बघा, 3 इंच टेप वरच्या 4 रेषा म्हणजे 3.5 इंचावर आपलं हे मार्किंग येणार आहे. मग उभा टक्स आपल्याला शिवायचा आहे 2 इंच. हे 2 इंचाचं मार्किंग केलं आणि आता हा टक्स आपण प्रत्येक वेळेस 1 इंच शिवतो, तर 1 इंच न शिवता आता आपण इकडे पण अंतर वाढवून घेतलेलं आहे, त्यामुळे ह्या टक्सचं शिवण आपल्याला 1.5 ते 2.25 इंच करायचं आहे.
पूर्ण टोटल शिवण ह्या याचं टक्सचं 1.5 ते 2.25 इंच करायचंय। मग ह्या पॉइंट पासून इकडे काच बटन पट्टीच्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करा। तुम्ही हे मार्किंग डायरेक्ट कपड्यावर केले तरी देखील चालणार आहे, इथे पेपरवर न करता तुमचं कपडा कटिंग करत असताना त्या ठिकाणी करा। आणि ह्या पॉइंट पासून मुंढ्यातल्या टक्ससाठी आपल्याला इकडे मार्किंग करायचं आहे तिरकस 1.5 इंचावर। हा फिटिंगच्या सॉरी काच बटन पट्टीच्या ज्या बाजूचा टक्स आहे आपल्याला हा अर्धा इंच शिवायचा आहे। फिटिंगच्या बाजूचा टक्स आपल्याला 1/2 इंच शिवायचा आहे आणि मुंढ्यातला टक्स देखील आपल्याला 1/2 इंच शिवण करायचे। आता हा कोणत्याही ठिकाणी आला तरी चालेल, अशा पद्धतीने तिरकस याचं शिवण करायचं आहे। आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे लक्षात घ्या। हे पॅटर्न जर कपड्यावर वाढवायचं राहिलं तर ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजचं फिटिंग कराल, फिटिंग करताना पुढचा भाग छोटा होणार आणि मागचा भाग मोठा होईल, त्यामुळे कपड्यावर कटिंग करताना हे पॅटर्न वाढवायचं आहे। आता तुम्ही जर पॅटर्न बनवून ठेवलं तर ह्या ठिकाणी लिहून ठेवायचं, ज्या ठिकाणी वाढवायचं दिलेलं असेल तिथे तुम्ही पेनने लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस गडबड होणार नाही कटिंग करताना। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। आता इथे झाला आपला हा पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग। आता आपण जे 1 इंच अंतर हे वाढवलेलं होतं हे फक्त पुढच्या भागासाठी, त्यामुळे मागच्या भागातून आपण हे वाढवलेले 1 इंच अंतर काढून टाकूया, त्याचं आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही। प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, जे वाढवलेलं अंतर असतं ते फक्त पुढच्या भागासाठी आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस कटिंग करताना हे मागच्या भागातून हे आपल्याला काढून टाकायचं आहे। आपलं कमी वेळात पेपर पॅटर्न तयार होतं म्हणून आपण हे डबल घडीचा पेपर करून पॅटर्न बनवतो। तुम्ही न्यूजपेपर रद्दी पेपरवर जरी पॅटर्न बनवलं तरी देखील चालणार आहे, कार्डशीटचाच वापर केला पाहिजे असं काही नाही। आता हे जे आहे 1 इंच आपण घेतलं होतं ते कट करून टाकूया आणि मग बाकीचं पॅटर्न टाकूया। आता इथून पुढे आपल्याला घ्यायची आहे गळाखुली। गळाखुली आपण घेतली होती 2.25 इंच, हे 2.25 इंचावर मार्किंग केलं। गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या, जी असेल ती। 9 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केली। हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया। खालच्या बाजूला जर गळा पसरट हवा असेल तर तुम्ही इथलं अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि मग वरून पट्टीने जोडायचे आणि इथे कोपऱ्यातच गळ्याला आकार देऊन घ्यायचा, पूर्ण आकार देण्याची गरज नाही। आणि ब्लाउजला तुमच्या आवडीचे कोणत्याही प्रकारचे तुम्ही गळे बनवू शकतात। मेन आपला काय आहे, शोल्डर मुंढ्याचे आकार आणि आपल्या छातीच्या भागात जो भाग बनवते आपण, फोर्टस ब्लाउज असो, प्रिन्स कट असो किंवा कटोरी असो, ते कटिंग महत्वाचं आहे। गळ्याचं कटिंग, गळ्याचे आकार हे सोपं आहे, ते तुमच्या आवडीचे तुम्ही कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता। मग या खालच्या टक्सचं शिवण आपण आडवा 4 इंच करणार आहोत आणि उभा टक्स गळ्यापेक्षा 1/2 इंचाने कमी घ्या, म्हणजे 4.5 इंच किंवा 4.25 इंचाचा घेतला तरी चालेल। ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला 1 इंच करायचं आहे। तुम्ही बघत असताना, व्हिडिओ बघत असताना तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा पुढचा व्हिडिओ आपण कोणता बनवावा असं वाटत असेल तर कमेंट करा, तसं आपण पुढचा व्हिडिओ बनवूया। मला अशा वेगवेगळ्या आयडिया द्या की मॅम असा व्हिडिओ बनवा, तर तसं आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया। हे झालं आपल्या गळ्याचा आकार कट करून, हा झाला आपला मागचा भाग तयार। आता पुढच्या भागाचं कटिंग करूया आणि ते कपड्यावर वाढवायचं कुठे, कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून सांगते। काय होतं, बऱ्याच वेळेस आपलं कपड्यावर ठेवण्यात जरी चूक झाली ना तरी आपलं ब्लाऊज बिघडतं, त्यामुळे कपड्यावर पण ठेवायचं कसं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। गळ्याचे आकार कापून घेऊया। त्यानंतर हे जे वाढवलेलं आहे ते तिरकस अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। याच्यामुळे हे जे वाढवलेलं अंतर आहे त्यामुळे छातीचा गोलवा अगदी सुंदर बसतो। यामध्ये संपूर्ण कटिंग तयार होतं। हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग तयार। आता ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं, कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यातच आपल्याला हे पॅटर्न ठेवायचं आहे। फक्त कपड्यावर वाढवायचं कुठे, तर ही जी खालची बाजू आहे जिथे आपण कटिंग केलेलं आहे त्या ठिकाणी आणि ही वरची बाजू, हे 2 भाग आपल्याला कपड्यावर अर्धा इंच किंवा 1/2 इंच तुम्हाला शिवण्यासाठी जेवढा कपडा हवा आहे तेवढं कपड्यावर वाढवायचंय। हे बघा, आता आपण कटिंग केलं तेव्हा अशा पद्धतीचं आहे। आता तुम्ही जर कपड्यावर वाढवलं नाही आणि शिवण केल्यावर हे भाग दोन्ही जोडल्यानंतर परत हे अर्धा ते 1/2 इंच वरती चाललं जाणार। मग ज्यावेळेस तुम्ही मागचा भाग पुढचा भाग शोल्डर जोडणार, शोल्डर जोडल्यानंतर बाही जोडणार, बाही जोडल्यानंतर जेव्हा तुम्ही हे ब्लाऊजचं फिटिंग करणार, फिटिंग करताना हे बघा खालचा भाग वरचा भाग तंतोतंत मॅच होणार नाही। अर्धा ते 1/2 इंचाचा
फरक पडेल। मग तुम्हाला वाटेल हे कमी जास्त का होतंय, तर त्यामुळेच होतं। म्हणून फिटिंग करताना आपल्याला हा भाग कमी जास्त होऊ नये त्याकरता हे दोन्ही भाग कपड्यावर पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्हाला शिवण्यासाठी जेवढा कपडा हवाय तेवढा वाढवा, म्हणजे फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग व्यवस्थित मॅच केला जाईल। आणि याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा। सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे। आणि अजून वेगळ्या प्रकारचा काही व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही वेगळी कमेंट करा। धन्यवाद।